झी 24 तास एक पाऊल पुढे. सौरभच्या आयुष्यात येण्यानं राधापुरती बदलून गेली आहे आणि हा बदल तिच्या कॉस्ट्युम मधून, मेकअप मधून तसंच वागण्या बोलण्यातूनही जाणवतोय. त्याच निमित्ताने चॅनल कट्टाच्या टीमनं राधाला सेटवर गाठलं आणि गप्पा मारल्या. चला तर मग पाहूयात राधाचं काय म्हणणं ते. जिजू जे काय होतंय ते बरोबर नाहीये जिजू. म्हणजे राधाच्या प्रेमात आहेस, आता तुझी सुटका नाही बाळा. मी राधाच्या प्रेमात पडलो असं नाही व्हायला पाहिजे जिजू. तिचाही प्रेम आहे तुझ्यावर. कायम पांढऱ्या कॉस्ट्युम्समध्ये झळकणारी राधा आता कलरफुल कॉस्ट्युम्समध्ये दिसते आणि त्याचबरोबर तिचे विचारही कलरफुल झालेले आहेत. राधा, सध्याचा ट्रॅक तरी असाच दिसतोय. खूप खुश आहेस तू आणि कलरफुल झाली आहेस, काय सांगा असं वाटतं? हो, सौरभने इतके छान ड्रेसेस मला आणून दिले. म्हणजे पहिली साडी आणून दिली आणि त्याच्यानंतर सलवार कमीज आणून दिले. त्यामुळे राधा खूप खुश आहे आणि सौरभ तिला अटेन्शन देतोय आता ते बघून राधा इज व्हेरी हॅपी. त्यामुळे आता सगळे मी ह्यापुढे कलरफुल कॉस्ट्युम्समध्येच दिसेन. तुम्हाला आता पांढरा रंग वगैरे विसरून जा. म्हणजे आताच राधा इतक्या ब्युटिफुल ब्ल्यू ड्रेसमध्ये दिसते. एकूण तुझ्या वॉर्ड्रॉपबद्दल, या नवीन वॉर्ड्रॉपबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. काही ड्रेसेस आहेत, दाखवशील आम्हाला? येस, नक्की. आता कलरफुल म्हटल्यानंतर जितके कलर्स वापरता येईल तितके आम्ही वापरलेले आहेत. आता तुम्ही जर इथे बघितलं तर रेड आहे, छान डीप ब्ल्यू आहे, किंवा सॉफ्ट असं रोमॅन्टिक पिंक पण आहे आणि असं मस्त व्हायब्रंट असा येल्लो कलर आहे. मी जो घातलाय तो पण एक असा वेगळा कलर आहे. सो जितका मला आता कलरफुल दाखवता येईल, कारण तो एक कॉन्ट्रास्ट दाखवणं खूप महत्त्वाचं होतं. कारण आधी अगदी सटल, ओनली व्हाईट क्लोज, मेकअपसुद्धा तिचा फार बेसिक होता. केससुद्धा ती असे जनरली बांधायची आणि मग मे बी हॉस्पिटलला निघून जायची. पण आता तेवढाच फरक तिच्यामध्ये आलेला आहे. कलरफुल ड्रेस घालते तिने. शी हॅज अ न्यू हेअरकट. ती आता शी इज वेअरिंग लिपस्टिक आणि आय मेकअपसुद्धा तिचा वाढला आहे. आता काजळ वगैरे जास्त लावते ती. सो हा जो चेंज होता तो आम्हाला प्रेक्षकांना दाखवायचा होता आणि तो मी आय थिंक दाखवला आणि प्रेक्षकांना तो खूप आवडतोय. आणि पर्सनली राधाचा फेवरेट कलर कोणता आणि का? मला रेड आणि पिंक हे शेड्स खूप आवडतात, कारण ते खूप छान दिसतात आणि एका मुलीवर स्पेशली पिंक हा रंग खूप गोड दिसतो, इफ वोन प्रॉपरली ऑफकोर्स. म्हणजे सगळंच पिंक असायची गरज नाही मुलगी म्हटल्यावर, पण तो रंग खरंच खूप छान दिसतो आणि माझाही आय थिंक फेवरेट कलर इज पिंक. ती रिया बघ, बिंदास्त डायरेक्ट पाण्यात उडी मारली तिने. मला ना अशा मुली जाम आवडतात. सुंदर, स्टायलिश, डॅशिंग एकदम. डॉक्टर मानस जाम लकी. हा, आई शपथ. आमचं पुढल्याच महिन्यात लग्न आहे ना. पुढल्याच महिन्याच्या 15 तारखेला आम्ही लग्न करतोय. ओ अच्छा, आहे की नाही ग्रेट न्यूज? हा, म्हणजे काय? ग्रेट 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 सॉलिड ग्रेट न्यूज. अरे आता ह्याच्या पुढची बातमी ऐक. मी माझा सगळा बिझनेस US ला सेटअप केलाय. त्यामुळे लग्न झाल्यानंतर मी माझ्या या गोड बायकोला घेऊन आणि आजीला घेऊन तिथे कायमचा सेटल होणार आहे. US ला कायमचं? हिला घेऊन कायमचं तिकडे. हो. मस्त मस्त. चल गौतम, निघूया. चल. एक्सक्यूज मी. एकीकडे केदार आहे, एकीकडे गौतम, तर एकीकडे सौरभ आहे. आता राधा खडच एका वेगळ्या स्टेजवर येऊन थांबलेली आहे. तर यापुढे काय पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना? प्रेक्षकांना खरं सांगायचं तर म्हणजे राधालाही अजून माहिती नाही की काय होणार आहे. कारण एकीकडे गौतम आहे जो खरंच मदत करतोय मी आणि सौरभ एकत्र येण्यासाठी. दुसरीकडे केदारची सिच्युएशन आहे की तो एका मानसिक ह्याच्यातनं रोगातनं आता जातोय. तर राधा त्याला कितपत मदत करेल. आणि एकीकडे सौरभ आहे ज्याच्यावरती खरंच मनापासून प्रेम करते, पण सौरभला अजून ते कळलं नाहीये. सो इतकी कन्फ्युजिंग सिच्युएशन आहे. आता त्याच्यातनं राधा कशी बाहेर पडते हे तुम्ही बघा आता. वेट अँड वॉच. यू नो इट बेटर. इट इज नथिंग बट केमिस्ट्री. यू नो, मला सांग, तुला त्याचा मस्तीखोर स्वभावच आवडला ना, म्हणूनच प्रेमात पडलीस ना त्याच्या? हो, खरंच. आपण राधाला जरा वेळ बाजूला हे करूया, पण श्रुतीला हा प्रश्न करेन की सुनील बर्वे यांच्यासोबत काम करणं, खरं तर आम्हाला असं कळलेलं की कॅमिओ रोलसाठी सुनील आहे, पण आता सुनील बरोबर काम करताना कसा अनुभव आहे? बिकॉज बरेच एपिसोड केले सुनील सोबत. करेक्ट. मी खरंच सांगेन की त्यांच्याबरोबर काम करताना
हे खूप क्लिशेड वाक्य की मजा आली, पण मजापेक्षा तो जो एक कम्फर्ट लेवल आमचा पहिल्या दिवशी झाला ना, कारण ते खूप सिनियर आहेत आणि मी जस्ट माझी पहिली सिरियल आहे, तर कुठे ना कुठेतरी ते एक दडपण असतं की बाबा आमचं एक तर रॅपो कसं असेल किंवा ते ऑन सेट माझ्याशी कसे वागतील किंवा विल ही हॅव अन ॲटिट्यूड ऑर नो वगैरे वगैरे. पण इतके डाऊन टू अर्थ आहेत, इतके लगेच मिसळतात, इतकी मजा मस्ती लगेच सुरू होते की बाय द टाइम वी वर डुईंग अ सेकंड सीन आम्ही एकमेकांशी कम्फर्टेबल झालो होतो. सो आय थिंक ते सीनमध्ये सुद्धा दिसतं की आता आम्ही एकमेकांशी कम्फर्टेबल होतो. चला राधा, तुझ्या पुढच्या प्रवासासाठी ऑल द बेस्ट. आमच्याशी इतक्या आपुलकीने बोललीस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू. एकाहून एक इंटरेस्टिंग ट्विस्ट तुम्हाला नक्कीच या मालिकेत पाहायला मिळणार आहे. झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक केदारसह जयंती वाघथरे, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.